आता एक मोठी बातमी प्रो गोविंदा लीगमध्ये यंदा जय जवान गोविंदा पथकाला डावलल्याची चर्चा आहे। कारण 5 जुलैला ठाकरे बंधूंच्या मराठी विजय मेळाव्यात जय जवान गोविंदा पथक सहभागी झालं होतं। या मेळाव्यामध्ये जय जवान गोविंदा पथकानं वरळी डोम परिसरात सलामी दिली होती। तसंच राज ठाकरेंचा मीरा रोड दौऱ्यात देखील याच पथकानं सलामी दिली होती। त्यामुळे जय जवान गोविंदा पथकाला डावलल्याची चर्चा आहे। आणि माझं त्या पथकाला सांगण्यात लक्ष देऊ नका, दुर्लक्ष करा। तुम्ही खूप मोठे आहात, तुम्ही विश्वविजेते होऊ शकता। 11-12 थर लावून तुमचा जो काही नेहमी प्रयत्न असतो तो, आणि तुमच्यावर जिथे जाल त्या ठिकाणची हंडी फोडून तुम्ही इतिहास घडवता। संपूर्ण महाराष्ट्र, सगळे टीव्ही चॅनल्स, अशी काही ठराविक पथकं आहेत त्यातले तुम्ही नंबर 1चे आहात की संपूर्ण महाराष्ट्राची जनता बघत असते की जय जवान पथक कुठली हंडी फोडणार आहे। आणि विश्वविक्रम करायला जे काही ठराविक संघ बोलवले जातात त्यामध्ये जय जवान पथक हे असतंच कुठल्याही परिस्थितीत गोविंदाचं, कळलं का? त्यामुळे या राजकारणाकडे दुर्लक्ष करा। छोट्या मनाचेच लोक असा विचार करू शकतात। दहीहंडीबद्दल एक प्रश्न आहे। प्रो गोविंदा लीग मध्ये जय जवान पथकाला सहभाग दिला नाही, कारण चला बोलून बातमीपत्राची सुरुवात करूयात। महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राच्या लेकीनं इतिहास घडवलाय। दिव्या देशमुखनं या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलेलं आहे। दिव्यानं अंतिम फेरीमध्ये भारताच्या कोनेरू हम्पीवर विजय मिळवत तिनं हा किताब पटकावलाय। महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा जिंकणारी दिव्या ही पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरलेली आहे। आणि या कामगिरीसोबतच दिव्या ही ग्रँड मास्टर देखील बनली आहे। पाहूयात। महाराष्ट्राची कन्या बनली 64 घरांची विश्वविजेती। दिव्या देशमुखनं रचला इतिहास। दिव्यावर अभिनंदनाचा वर्षाव। जॉर्जियात पार पडलेल्या बुद्धिबळाच्या महिला विश्वचषकावर महाराष्ट्राच्या नागपूरची कन्या दिव्या देशमुखनं आपलं नाव कोरलंय। अंतिम फेरीत दिव्यानं भारताची बुद्धिबळपटू कोनेरू हम्पीवर मात केली। या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावणारी 19 वर्षांची दिव्या ही तिची स्पर्धक कोनेरू हम्पीच्या निम्म्या वयाची आहे। युवा खेळाडू विरुद्ध अनुभवी खेळाडू अशी अंतिम लढत रंगली। दिव्या आणि कोनेरू मधील पहिले दोन्ही क्लासिकल गेम अनिर्णित राहिले। त्यानंतर ट्राय ब्रेकरवर दिव्यानं उत्कृष्ट चाली खेळत हम्पीवर विजय मिळवला। विजय मिळवल्यानंतर दिव्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले। दिव्याच्या या विजयानंतर आपल्या आईला घट्ट मिठी मारली। यावेळीही तिला अश्रू अनावर झाले होते। दोघंही आपल्या आपल्या रिस्क न घेता समोर क्लासिकल मध्ये दोन्ही ड्रॉ झाल्या। पहिल्या रॅपिड मध्ये पण थोडी रिस्क घेतल्या गेली, पण अगदी खूप रिस्क नाही घेतल्या गेली। पण सेकंड जो डिसायडर गेम आहे त्याच्यामध्ये दोघांनी रिस्क घेतली आणि शेवटी एंड गेम मध्ये दिव्यानी चांगला विन काढला। एंड गेम मध्ये नेऊन रूक एंडिंग मध्ये सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि तिची इतक्या वर्षांची ही मेहनत आहे, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तिचे कोचेस ज्यांनी ज्यांनी तिला लहानपणापासून कोचिंग दिलेलं आहे, आणि प्रत्येक जो भारतीय आहे ज्यांनी दिव्याला बेस्ट विशेस दिलेले आहे, आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत, सगळ्यांचे आभारी। आणि सगळ्यात मोठे आभार देवाचे, की देवाची एवढी कृपा झालेली आहे। दिव्या देशमुख बुद्धिबळ विश्वचषकाचे विजेतेपद पटकावणारी पहिली भारतीय महिला बुद्धिबळपटू ठरली आहे। या विजयानंतर दिव्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय। मुख्यमंत्री फडणवीसांनीही दिव्या देशमुखचं कौतुक केलंय, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही दिव्याशी VC द्वारे संवाद साधत तिचं अभिनंदन केलं। So how are you feeling now? चलो ऑल द बेस्ट। पुढे अजून अशाच वेगवेगळ्या टुर्नामेंट जिंकून आणि भारताचं नाव मोठं कर। चला, छान, खूप आनंद झाला। तू नागपूरची आहे, तू महाराष्ट्राची आहे, हे आमच्याकरता अतिशय गौरवशाली आहे। ओके, चलो ऑल द बेस्ट। हॅलो सर, नमस्कार। दिव्या, तुला खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा। तुझा खूप अभिमान आहे सगळ्यांना। वेल डन, गॉड धन्यवाद ब्लेस यू। सर।
हा सर कसं काय वाटतं तुला आता? खूप छान वाटत आहे. छान वाटत आहे ना? खूप हो. शुभेच्छा तुला. गेल्या काही महिन्यांमध्ये बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय पुरुष खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळालाय. त्यांच्या पाठोपाठ भारतीय महिला बुद्धिबळपटूंनी केलेली ही कामगिरी भारतीय बुद्धिबळासाठी सुवर्ण क्षणच म्हणावा लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि सभागृहात अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होत असताना ऑनलाईन जुगार खेळणं चूक आहे असं म्हणत विरोधकांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. यानंतर आता अखेर कोकाटे यांच्या राजीनाम्यावर आज फैसला होण्याची दाट शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी माणिकराव कोकाटे अजित पवार यांची भेट घेणार होते, मात्र ही भेट होऊ शकली नाही आणि त्यामुळे कोकाटे सकाळी लवकर अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी वादग्रस्त वक्तव्य आणि वादात अडकलेल्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला जातो का याकडे सर्व राज्याचं लक्ष लागलेलं आहे. तर कोकाटे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता अजित पवार नेमका काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज कृषी मंत्री कोकाटे हे अजित पवार यांची भेट घेण्याची शक्यता आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे सुद्धा वादात अडकले होते. शिरसाट यांचा पैशानं भरलेल्या बॅगेसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि शिरसाट यांच्यावर विट्स हॉटेल मालकी प्रकरण तसंच आयकर विभागाकडून मिळालेली नोटीस आणि एका पैशांनी भरलेल्या बॅगसह व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्या पाठोपाठ संजय शिरसाट यांनाही राजीनामा द्यावा लागतोय का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. राज्यसभा आणि लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे. लोकसभेत गृहमंत्री अमित शहा चर्चेमध्ये सहभाग घेणार आहेत. यावेळी प्रियंका गांधी आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव चर्चेत सहभाग घेणार आहेत. तर राज्यसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चर्चेला सुरुवात करतील. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे चर्चेला सुरुवात करणार आहेत. काँग्रेसला चर्चेसाठी 2 तासांचा वेळ देण्यात आलेला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. तर आज ऑपरेशन सिंदूरवर राजकीय युद्ध रंगण्याची शक्यता आहे, कारण राज्यसभेत राजनाथ सिंह आज चर्चेला सुरुवात करणार आहेत आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील चर्चेनंतर उत्तर देण्याची शक्यता आहे. काँग्रेससह सर्व विरोधक हे सरकारला घेण्याच्या तयारीत आज असणार आहेत. त्यामुळे आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदींना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री यांच्या भाषणाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. एक्सवर पोस्ट करत मोदींनी दोघांच्या भाषणाची स्तुती केलेली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उत्कृष्ट भाषण केलं, ज्यात त्यांना भारताच्या सुरक्षा यंत्रणेच्या यशाबद्दल आणि ऑपरेशन सिंदूरमधील आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्याबद्दल सखोल दृष्टिकोन सादर केला असं मोदींनी एक्सवर म्हटलंय. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं भाषणही उत्कृष्ट होतं असं मोदी म्हटलंय.